सुरुवात मला रविभाऊ तुमच्यापासून करायची आहे याच्यासाठी. आता ग्राउंड झिरो रिपोर्ट काय आहे तो आपण दाखवला. असं नाहीये की संपूर्ण राज्यामध्ये ही परिस्थिती आहे, पण जिथं ही परिस्थिती आहे तिथलं रिपोर्टिंग आपण केलेलं आहे. आज पेरणीच्या ऐन तोंडावरती म्हणजे जेव्हा आम्ही माध्यम हवामान खातं सगळेजण सांगतायत की तळ कोकणापर्यंत महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झालेला आहे, पेरणीची ओढ लागली आहे शेतकऱ्याला, पण तो मात्र रांगेत उभा असेल तर याला जबाबदार कोण आहे आणि काय परिस्थिती आहे? मिलाद भाऊ, तुम्ही अत्यंत महत्वाचा विषय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून हाताळला, त्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. न्यूज 18चे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ठिकठिकाणी खतांसाठी रांगा लागलेल्या आहेत आणि ह्या रांगा लागलेल्याचं अपयश हे काय अमेरिकेच्या सरकारचं नाही किंवा जपानच्या सरकारचं नाही, तर हे केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं अपयश आहे. हे सगळ्यात पहिले आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक तर हे शेतीमालाला भाव सुद्धा देणार नाही. मी वारंवार आपल्या चॅनलवर सांगितलंय, कापसाचा उत्पादन खर्च 12,500 रुपये प्रति क्विंटल आणि मिळणारा भाव 6,000 रुपये. आम्ही जगायचं कसं? उत्पादन खर्च अधिक 50% नफा या सूत्राप्रमाणे आम्हाला भाव मिळाला पाहिजे, अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे. आता खताची काय परिस्थिती आहे, तर एक तर यावर्षी खताच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत. जसं डीएपीचं पोतडी ही 1,300 रुपयाला मिळायची, तर आता त्याची 1,300 रुपये किंमत आहे. त्याचा कृत्रिम तुटवडा तयार केला जातो आणि आमच्याकडे खत नाही. मग शेतकऱ्यांनी गैरवाया केली की 2,000ला ऑन मध्ये ते खत दिलं जातं, शिल्लक पैसे दिले की ते खत मिळतं. युरियाची किंमत 265 रुपये आहे, पण ऑन मध्ये पैसे दिले तर 500 रुपयामध्ये त्या ठिकाणी युरियाची बॅग मिळते. अशी सध्या ग्रामीण भागातली खतांची अवस्था आहे. यातल्या 70% कंपन्या या सरकारी आहेत खतांच्या. यामध्ये उदाहरणार्थ आरसीएफ आहे, एनएफएल आहे, एचयूआरएल आहे, जीएसएफसी आहे, क्रिप्टो आहे, इफको आहे. या सगळ्या सरकारी कंपन्या आहेत आणि ह्या सगळ्या सरकारी कंपन्या लिंकिंग करतात. लिंकिंग करणं म्हणजे काय, की एक खत शेतकऱ्यांनी मागितलं की त्याच्याबरोबर दुसरं खत जबरदस्ती तुम्हाला घ्यावं लागेल. याच्या विरोधामध्ये मध्यंतरी खत विक्रेत्यांनी 3 दिवसाचा संपही केला होता. सरकारनं बरं, हे लिंकिंग कोण करायला सांगतं? विक्रेते करतात, दुकानदार करतात की कंपन्या करतात? एकदा हे क्लिअर होणं गरजेचं आहे. या कंपन्यांच्या या लिंकिंगच्या धोरणाविरोधामध्ये महाराष्ट्रातल्या खत विक्रेत्यांनी 3 दिवसाचा संप केला अलीकडच्या 5-15 दिवसापूर्वी. परंतु सरकारनं फक्त एक जी.आर काढला, पण लिंकिंग अजूनही बंद झालेलं नाही. जबरदस्ती खत आमच्यावर थोपवलं जातं. हे कंपन्यांचं धोरण आहे. लिंकिंग मध्ये खत कृषी दुकानदारांना दिलं जातं आणि त्यांना नफा मिळवायचा असेल त्यांना ते द्यावंच लागेल खाली. त्यामुळे हा फक्त कृषी खत विक्रेत्यांचा दोष नाही, हे कंपन्यांकडून लिंकिंग केलं जातं आणि याला सरकारचं इनडायरेक्ट पाठबळ आहे. एकीकडे शेतकऱ्यांना म्हणायचं की आम्ही लिंकिंग करू देणार नाही, दिसलं तर तुम्ही सांगा, आणि दुसरीकडे इनडायरेक्ट त्या खताच्या कंपन्यांना पाठिंबा द्यायचा लिंकिंग करायला. हे सरकारचं दुटप्पी धोरण आहे. दुसऱ्या बाजूला तुटवडा हा निर्माण केला जातो, कृत्रिम तुटवडा जास्त पैसे मिळवण्यासाठी. आता आमची याच्यामध्ये मागणी काय आहे, बोगस बियाण्याचा जो कायदा आहे, म्हणजे बोगस बियाणं जर शेतकऱ्याला मिळालं आणि ते उगवलं नाही तर त्याला पनिशमेंट नाही, फारशी 500 रुपये दंड आहे, तर त्याला फाशीची शिक्षा केली पाहिजे. हा कायदा बदलला पाहिजे. तसं बोगस खत जर विकलं आणि खत असताना तुम्ही खत दिलं नाही तर त्याच्यासाठी सुद्धा कडक कायदा करणं गरजेचं आहे, अशी आमची या निमित्तानं मागणी आहे. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारनं यावर्षी खताचं बजेट 3,80,000 जवळपास 4 लाख कोटी केलेलं आहे, पण हे बजेट पुरेसं नाही. यामध्ये केंद्र सरकारनं बजेट वाढवलं पाहिजे आणि खतांच्या किमती नियंत्रित केल्या पाहिजे. आता काय होतंय, बाकीच्या खतांच्या किमती वाढल्यामुळे लोकांचा कल युरियाच्या दिशेला जातोय आणि युरियामुळे जमिनीचा पोत खराब होतोय. जर युरियाकडे वळणारा शेतकरी कमी करायचा असेल तर इतर खताच्या किमती नियंत्रणात असणं खूप आवश्यक आहे, अशी आमची या निमित्तानं मागणी आहे. आणि नवीन तंत्रज्ञानाला प्राधान्य दिलं पाहिजे. जसं जीएम सोयाबीनला अमेरिका, ब्राझीलमध्ये प्रति एकर 44 क्विंटल उत्पादन आहे. हे जीएम सोयाबीन आम्हाला लावू देत नाही, पण जीएम सोयाबीनचं तेल आयात करून आमच्या मस्तकी मारतात, ते आम्हाला खाऊ घालतात. हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. कापसाच्या बाबतीत सुद्धा कापसाच्या गुजरातमध्ये त्या एका बियाणाला परवानगी आहे पण महाराष्ट्रात नाही. हे दुटप्पी धोरण सरकारचं आहे. आणि मला असं वाटतं, खताच्या संदर्भामध्ये, बियाण्याच्या संदर्भामध्ये कडक कायदा सरकारनं करणं आवश्यक आहे. आम्हाला पाहिजे ते खत मिळालं पाहिजे आणि ते स्वस्त दरामध्ये मिळालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. म्हणजे इकडे उत्पादन खर्च तुफान वाढवायचा आणि तिकडे मात्र भाव मिळू द्यायचा नाही, असं दुटप्पी धोरण सरकारचं आहे. ठीक आहे.
तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडला. मी त्याच्याबद्दल विचारणार आहे की कारवाई काय होईल वगैरे. सदाभाऊ आपल्या सोबत आहेत, पण सदाभाऊंकडे जाण्याच्या पूर्वी मला विजयभाऊंना विचारायचं. विजयभाऊ, आज जेव्हा तुम्हीही सगळे दर घेतले, मी पण खाली सगळ्यांना विचारलं, तेव्हा असं लक्षात आलं 10, 26, 26, 1700चा 2100वर गेला, 2200वर गेला. 20-20 हा जो खत आहे ते 1400चं 1800 झालं. 15-15-15 1600चं 1950 झालं आणि 2000च्याही पुढे काही ठिकाणी मिळतं असं कळतंय. जर समजा एक गोणी 800 रुपयापर्यंत जर ती वाढत असेल, 500 रुपयापर्यंत वाढत असेल, तर शेतकऱ्याचा जो आर्थिक खर्च आहे शेतीवरचा, त्याची जी भांडवली गुंतवणूक आहे ती प्रचंड वाढलेली आहे. अशा परिस्थितीत आता सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये हमी भाव MSP ज्याला आपण म्हणतो ती वाढवावी लागेल. प्रश्नच नाही आहे हो. अगं यांनी जेव्हा या युद्धामुळे त्यांचे भाव जागतिक स्तरावर वाढायला लागले, तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारने 40,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना जास्त दिले असा प्रचार झाला ना. आता जर सबसिडी करता एवढे पैसे जास्तीचे दिले तर मग खतांचे भाव विजयभाऊ, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. मी प्रयत्न करतो पुन्हा तुम्हाला कनेक्ट करण्याचा. काहीतरी तांत्रिक अडचण आहे, मी तुमच्याकडे येतो. हाच मुद्दा जो तुम्ही मांडताय तो मी माझ्या सहकाऱ्यांना विनंती करतो की आपल्याला पुन्हा एकदा कनेक्ट करावं. सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहे. सदाभाऊ, तुम्ही ऐकलं आणि ही परिस्थिती काय तुम्हाला वेगळी मान्यवरांची त्यांनी सांगावी अशी काही नाहीये. या वस्तुस्थितीची तुम्हाला जाणीव आहे. कृषी मंत्री सुद्धा म्हणतायत की यावेळेस आपल्याला थोडीशी अडचण निश्चितपणे आहे, पण या अडचणीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्यासाठी जो मुद्दा आज आपण मांडतोय की शेतीवरचा खर्च वाढलेला आहे, त्यामुळे शेतीचं अर्थकारण मोडून पडण्याची भीती आहे. अशा परिस्थितीमध्ये खर्च आणि उत्पादन याच्यामध्ये जो बॅलन्स आहे तो राहणं गरजेचं आहे. सरकार त्या अनुषंगाने काय करतंय? MSP वाढवावी लागेल का? तुमचं काय मत आहे? MSPच्या बाबतीमध्ये वेळोवेळी सरकारने MSP किमती, आधारभूत किमती वाढवलेल्या आहेत. निश्चितपणानं आता हंगामामध्ये या सुद्धा त्या किमती वाढवल्या जातील. परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळं संपूर्ण जग खरं बघितलं तर अडचणीत आलेलं आहे आणि या संकटावर आपल्याला मात करावी लागेल, संघटितपणाने करावी लागेल. या देशाच्या पंतप्रधानांनी तशा पद्धतीचं आव्हान केलेलं आहे. पण एक गोष्ट खरी आहे की काही लोक खत विक्रेते असतील हे याचा फायदा घ्यायला लागलेले आहेत. कारण मी गेल्या आठवड्यामध्येच कृषी मंत्र्यांच्या बरोबर या बाबतीमध्ये चर्चा केलेल्या होत्या आणि मी म्हटलं की लिंकिंग पद्धत जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याचा त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये लुटमार होत आहे आणि त्याच्यावर आपण कारवाई करायला पाहिजे. निश्चितपणाने विलासजी, उद्या मी मुंबईमध्ये आहे. उद्याच्याला मी या संदर्भामध्ये कृषी मंत्र्यांना भेटणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा कृषी अधिकारी यांनी आपल्या जिल्ह्याला साठा किती आलेला आहे, तो युरिया असेल, DAP असेल, पोटॅश असेल, हा साठा तालुका वाईज जाहीर करा आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्याकडे खत विक्रीचं लायसन आहे अशा लोकांनी दुकानाच्या बाहेर की आपण किती खत उचललेलं आहे, कोणत्या कोणत्या कंपनीकडनं उचललेलं आहे, आमच्याकडे साठा किती आहे याचा हा असा दुकानात आहे. मी शेतकऱ्यांना आव्हान की बऱ्याच वेळा असं होतं तुटवड्याच्या खाली लोक मोठ्या खरेदीच्या दृष्टीने दुकानासमोर उभा राहतात आणि बऱ्याच त्यातून दुकानदार काळा बाजार करायला निश्चितपणानं त्या ठिकाणी सुरू करतात. आणि म्हणून भरारी पथक तालुका पातळीवरती तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचायत समिती, जिल्हा परिषदला कृषी विभाग आहेत. काही तांत्रिक कारणामुळे सदाभाऊंचा आवाज येत नाहीये. आपण पुन्हा त्यांचे संपर्क करण्याचा